नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक अनोखी गोष्ट सांगणार आहे। माझे नाव रमेश असून मी एका कापड कारखान्यात कामाला आहे। मी मुंबईला एकटे राहतो आणि माझे लग्न झालेले नाही। मी खूपच सावळा असल्याने आणि माझा पगार कमी असल्याने मला कोणीही मुलगी देत नाही। मला कधीकधी माझ्या भावना खूप वर येतात, मग मी स्वतःला शांत करतो। तसा मी खूप शांत आहे। आतापर्यंत मला 2 वहिन्याबरोबर चान्स मिळाला, तो मी पूर्ण केला, पण आता माझ्या वहिन्या राहतात गावी आणि मी इकडे मुंबईत राहतो। तसेही माझे घर चाळीत आहे। येथे कोणीही माझ्यासोबत नसते। सकाळी दूधवाला येतो, दूध देऊन जातो। पेपरवाला येतो, पेपर टाकून जातो। मग मी माझी कामे आटोपतो आणि कामावर जातो। असा माझा दिनक्रम आहे। एकदा सकाळी असेच दारावर खटखट ऐकू आली। इतक्या सकाळी कोण आले म्हणून मी वैतागलो होतो। दार उघडले तर मला हातात दुधाची पिशवी घेऊन आलेली बाई दिसली। ही बाई पत्ता चुकली असे मला वाटले। जेव्हा तिने रमेश बाबू इथेच राहता का असे विचारले तेव्हा ती माझ्याकडे दूध पोहोचते करायला आली असे समजले। मी तिला पहिल्यांदाच पाहत होतो। तिचा नवरा आजारी असल्याने ती दूध द्यायला आली होती। मी तिला म्हटले, मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिले। तुमचा नवरा माझा चांगला दोस्त आहे। आता आल्या आहेत तर चहा पिऊन जा, अर्थात मला फक्त तिला थांबवून ठेवायची होती। ती म्हणाली, नको, मला अजून 2 ठिकाणी जायचे आहे, उशीर होईल। मी तिचा मुद्दाम हात पकडत थांबवले। तिला केलेल्या स्पर्शाने ती दचकली होती। ही भाभी म्हणजे 5 फूट 6 इंच उंचीची आणि भरगच्च असलेली अशी बाई होती। गोरीपान निळ्या डोळ्यांची, भरपूर केस असलेली भाभी पाहताच माझ्या मनात उकळ्या फुटू लागले। या वहिनीला पाहताच माझा तर कलिजा खलास झाला होता। माझी नजर ओळखून भाभी घुटमळत तेथेच थांबली। मला आता भाभीच्या बाबतीत थोडा बदल जाणवत होता। मी आत गेलो, चहा ठेवला। भाभीला म्हटले, सर्व कामे मलाच करावे लागतात, मी कुंभारा आहे। भाभी हसली आणि मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कारण भाभी आता मोकळी होत होती। आता मी सुद्धा भाभीच्या सौंदर्याची तारीफ करण्याचा गेअर टाकला होता। जवळजवळ 10 मिनिटे गप्पा मारून भाभी निघून गेली, कारण तिला पुढे दूध टाकायचे होते आणि मला पण सकाळची कामे होती। पण आजच्या मुलाखतीमुळे कविता भाभी आणि माझे पहिले सूत जुळले होते, कारण पहिली ओळख महत्त्वाची असते। आता भाभी काहीतरी कारण काढून माझ्याकडे येत असे। मी भाभीला कविता या नावाने हाक मारायला सुरुवात केली। आता कविता माझ्यासमोर खूप खुलून बोलत असे। तिचा पती रानटी, व्यसनी होता। त्याचे बाहेर लफडे होते। तो कविता घरी नसताना बाया घरी आणत असे। त्यामुळे कविता दुःखी असायची। ही कविता दुसरीकडे निसटून जाण्याच्या आत मी माझ्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली। कविता भाभी म्हणजे एक अप्सरा होती। उंच कपाळ, गोरापान चेहरा, मादक गुलाबी जाडसर ओठ। कविताच एक शरीराचा भाग खूपच फुलला होता। 34 इंची छाती, खाली 2 गोल कलिंगड, काळेशार केस। असा भरगच्च माल मिळायला नशीब लागते। आणि आता माझे नशीब खुलणार होते, कारण कविताला मी पटवणार होतो। कवितानेच मला सांगितले होते की तिचा नवरा शनिवारी बाहेर जाणार आहे। मग काय, कविताला घरी बोलवायचा बेत मी आखत होतो। मला आनंद होत होता। मी कविताला सांगितले की तू शनिवारी घरी येताना जर लाल साडी घातली तर मी समजेल की मी तुला आवडतो आणि मग मी तुला जे मागेल ते तुला द्यावे लागेल। अर्थात आधीच कविता मला पटली होती।
ती आपणहून स्वतः तिची चिमणी मला मोकळी करून देईल अशी परिस्थिती मी करून दिली होती. फक्त तिच्या नव्याचा अडसर होता. कारण त्याला समजले किंवा त्याने रंगेहात पकडले तर माल तर जाईलच पण मार सुद्धा पडेल. म्हणून मी शनिवारची वाट पाहत होतो. शनिवारी सकाळी कविता लाल साडी घालूनच माझ्याकडे आली. ती आली आणि तिने मला दार बंद करत मला मिठी मारली. माझ्या कवेत ती आल्यानंतर मी पहिल्यांदाच खूप शहारलो होतो. तिचे जाड दंड, गोरे गोरे गाल, लाईट लिपस्टिक. मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले होते. तिचे ओठ मला खूपच मऊ वाटत लागले. ती सुद्धा अस्वस्थ झाली होती. मी तिचे दोन्ही गाल, ओठ, मान आणि कपाळ माझ्या ओठाने भिजवून टाकले होते. आईशपथ, एक बाई माणसाला काय सुख देऊ शकते याचा अनुभव मी घेत होतो. मला खूप मजा येत होती. मी आता याचे वर्णन करू शकत नव्हतो. तिचे ते गुलाबी ओठ मी चोखून लाल केले होते. ती मला म्हणाली, "अरे इतके दिवस कुठे होतास, आधी का नाही आला माझ्याकडे?" असे म्हणून तिने सोन्याला त्याच्या हातात घेतला. तो स्वारीला तयार होत होता. कविताने खूप पटाईत दिसत होती. मला पण मजा येत होती. सव्य असल्याने कविता मन लावून आपले काम होती. कविताचे मी वरून पिरगळत होतो. कविताची साडी मी खूप आधीच काढून टाकली होती. तिने जी कमाल तिने केली होती आता मी तिची परतफेड करणार होतो. मी माझ्या जिभेने जादू दाखवली. आणि मग मी कवितावर स्वारी करायला सुरुवात केली. हळूहळू करत मागे पुढे करून माझे काम करू लागलो. तिच्या तोंडून निरनिराळे आवाज निघत होते. माझ्यात दम खूप होता. जवळपास 4.5 मिनिटे मी स्वारी चालू ठेवली. दोन्हीकडून ड्युएल मजा मला मिळत होती. त्या दिवशी दिवसभर कविता माझ्याकडे होती. फक्त 1 तास आम्ही ऑनलाईन ऑर्डरचा पिझ्झा खाताना आम्ही मोकळे होतो. इतर वेळी कविता मी एकत्र होतो. कविता माझ्या मिठीत होती. कविता मला म्हणाली, "खूप चांगला होता तुझ्याबरोबरचा अनुभव. इतके दिवस आपण का भेटलो नाही याचे मला नवल वाटते. आता मला कधीही बोलव, मी येत जाईन आणि तू सुद्धा तुझी भूक मिटव. पण लक्षात ठेव, इकडचे तिकडे कळायला नको आणि दगाबाजी नको." नंतर आयुष्यभर मी आणि कविताचे प्रेम संबंध चालू राहिले. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा ही विनंती. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत मज्जा करा आणि अशाच गोष्टी ऐकत राहा.